सगळी विश्वस्त मंडळी, सगळ्या पुणेकर भगिनी, पुणेकर, अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी करण्यात आलं, म्हणून संयोजकाला धन्यवाद देतोच. अतिशय पाऊल टाकता क्षणी मंडप छोटा असेल पण असं वाटतं की श्रीकृष्णाच्या द्वारकेत प्रवेश झाला, इतकं सुंदर वातावरण. म्हणून संयोजकाला धन्यवाद देतोच. पण संयोजकाच्या विनंतीला मान देऊन गायकवाड दादाही आले ना. हा हा, डमाले मामा गायकवाड दादा तुम्हालाही नमस्कार. हा ते पहा, तेही विश्वस्तच आहे. संयोजकाच्या विनंती बरेच आहे, काटे कुटे मुरकुटे, आता हे जाईल आपलं. संयोजकाच्या विनंतीला मान देऊन आपणही सगळं मायबाप श्रोते येऊन त्यांच्या संयोजकाच्या कार्यक्रमाचं उलट आमच्या संस्थेच्या वतीनं मिळालेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण आलात आणि कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल पूजनीय 100 वर्षापूर्वी जोग महाराजांनी ही वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. आताच 1 वर्षापूर्वी हा शताब्दी महोत्सव वारकरी शिक्षण संस्थेने साजरा केला. दृष्ट लागेल असा सोहळा संपन्न झाला बरं का गरसोळे डॉक्टर साहेब. हा, शताब्दी महोत्सव संस्था जोग महाराजजींनी स्थापन केली असली तरी पुढे सांभाळण्याचं काम मामासाहेबांनी केलं. म्हणून कोणाच्याही तोंडून हा शब्द निघतो, मामांची संस्था, मामांची संस्था, मामांची संस्था. हा योगायोग आहे. हजारो श्रोत्यांच्या पुढे कीर्तन करणारा कीर्तनकार श्रेष्ठ नाही, हजारो कीर्तनकार निर्माण करणारी संस्था श्रेष्ठ आहे. आणि त्याचं सर्व श्रेय मामासाहेबांना जातं. बारा वर्षे पूर्ण झाले की तप, 25 झाले की रौप्य, 50ला सुवर्ण, 75ला अमृत आणि 100ला शताब्दी सगळे पाठ आहे. पण मला तरी असं वाटतं की हा खऱ्या अर्थानं सोन्याचाच सुवर्ण महोत्सव आहे. मामासाहेबाचं नावही सोनोपंत आहे आणि त्याला 50 वर्षे झाले हा सुवर्ण महोत्सव आहे. प्रथम दिवसाची ही सेवा माझ्याकडे असल्यामुळे मी प्रथमच हा सगळ्यांच्या परिचयाचा हरिपाठातला प्रथमच क्रमांकाचा अभंग घेतला. हरिपाठ ही शास्त्र आहे, हरिपाठ हा ग्रंथ आहे. ग्रंथाचं महत्व त्याच्या किमतीवर अवलंबून नसते. काही म्हणेलही 50 नया पैशाला पुस्तक मिळतं, त्याला तुम्ही शास्त्र म्हणता, ग्रंथ म्हणता. अरे ग्रंथाचं महत्व किमतीवर अवलंबून नसते. अजूनही गोरखपूर प्रेस गीता किंमत 1 रुपया आणि माणिकचंद गुटखा 4.5 रुपये. असं डोकं चालवू नका की 1 रुपयाची गीता हलक्या दर्जाची, तंबाखूची पुडी श्रेष्ठ दर्जाची नाही. महत्व त्याच्यात. हरी सम जगत कछु वस्तू नाही, नाही प्रेम सम पंथ, सद्गुरु सम सज्जन नाही, नाही गीता समग्रंथ. 1 रुपयाला मिळत असली तरी नाही गीता समग्रंथ. तसं 50 नया पैशाला मिळत असलं तरी हरिपाठ हे ग्रंथ आहे, शास्त्र आहे, ज्याच्या सुरुवातीला अनुबंध चतुष्ट येत असतं, ज्याच्या द्वारा मुख्य ग्रंथात प्रवेश होतो. आणि ते 4 असतात: अधिकारी, विषय, प्रयोजन
आणि संबंध चतुष्टय प्रारंभाला आले मग हरिपाठी पुस्तक नाही ग्रंथ आहे विठ्ठल असं एकदम सारवत विश्वतोमुखम अक्षर थोडी आणि अर्थ आकाशालाही गवसणी घालणारा नाहीतर काहीचा अर्थ थोडा आणि अक्षर जास्त अलिकुल वहनाचे वहनाणीत होते शशीधर वहनाने ताडिले मार्गपंथे नदीपती रिपुत्याचा तात भंगुणी गेला रविसुत मही संगे फार दुःखित झाला बस पाणी आणत होती बैलान मारलं माठ फुटला आणि कानाला लागलं एवढ्यासाठी एवढा उद्योग अलिकुल वहनाचे वहनाणीत होते म्हणजे पाणी आणत होती एवढ्यासाठी एक वळ खर्च केली अली म्हणजे भ्रमर तो ज्याच्यात राहतं ते कमळ ते ज्याच्यात राहतं ते पाणी अलिकुल वहनाचे वहन आणीत होते शशीधर वहनाने ताडिले मार्गपंथे म्हणजे बैलानं मारलं एवढ्यासाठी एक वळ खर्च केली शशी नामचंद्र ज्याच्या डोक्यावर असतो तो महादेव ज्याच्यावर बसतो तो बैल शशीधर वहनाने ताडिले मार्गपंथे नदीपती रिपुत्याचा तात भंगुणी गेला म्हणजे माठ फुटला नदीचा पती समुद्र त्याचा वैरी अगस्तीन ज्याच्यातून जन्म झाला ते कुंभ बस माठ फुटला एवढं नदीपती रिपुत्याचा तात भंगुणी गेला रविसुत मही संगे फार दुःखित झाला म्हणजे डाव्या भागाला पडली असेल किंवा उजव्या भागाला कानाला खरचटलं रविसुत सूर्याचा पुत्र कर्ण आणि पृथ्वी याचा संबंध आल्यामुळे कानाला लागलं बस एवढंच पाणी आणत होती बैलानं मारलं माठ फुटला आणि कानाला लागलं एवढ्यासाठी एवढं पण सुटसुटीत विचारा हरिपाठाला हरिपाठा आम्ही काय करू नये वाया तो दुर्गमी न घाली म्हण काय करू नये वाया तू दुर्गमी न घाली म्हण दुसरा प्रश्न विचारा मग काय करावं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे मग एवढी विपुल ग्रंथ संपत्ती ज्ञानराज माऊलीची असताना पुन्हा 27 अभंगाचं पुस्तक काढायची गरज काय ज्ञानेश्वरी आहे गरसोळे साहेब अमृतानुभव आहे चांगदेव 65 आहे गाथा आहे मग पुन्हा हे पुस्तक त्याचं कारण आहे माऊलीनं ग्रंथ निर्मितीनंतर विचार केला की सर्वसामान्याला न पेलवणारे हे ग्रंथ आहे ज्ञानेश्वरीचा विचार करा तिथे इशारा दिला पण आदराने अहो माऊलीची भाषा आहे मितुले आणि रसाळ साच आणि मवाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे अहो अर्जुनाचे पांते परिसण्या योग्य होते तेही कृपा करुणी संती अवधान द्यावे अहो अर्जुनाचे पांते हे लग्न मुलीचं आहे मंगल कार्यालयात 500 लोकांना डॉक्टर साहेब भोजन पास दिल्या शहरातलं कार्य डॉक्टर साहेबांना चांगलं माहिती आहे 500 लोकांना भोजन पास दिल्या शेवटचं मंगलाष्टक होईपर्यंत 500च होते मंगल कार्यालयात पण शेवटचं झालं ना वाजंत्री बहुगल बलान करणे ते टपूनच असतात बाहेरचे करूयात सदा मंगलम की मंगल कार्यालय भरलं 1000 लोक आता प्रश्न पडतो मुलीच्या बापाला स्वयंपाक 500 लोकांचा आहे भोजन पास 500च वाटलेले आहे 1000 लोकांची उपस्थिती काय करावं म्हणून मुलीचा बाप माईक जवळ येतो आणि आदरार्थी भाषेत बोलतो आमच्या मुला मुलीला आशीर्वाद देण्याच्या उद्देशानं अमोल वेळ खर्च करून आपण या ठिकाणी आला आम्ही दोन्ही परिवार तुमचे जन्मभर ऋणी राहू आता लगेचच स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था आहे कृपया ज्यांना आम्ही भोजन पास दिलेले आहे त्या सर्वांनी भोजन करण्याकरता थांबावं म्हणजे बिना पासवाल्यांनी निघून जावं बस तसं अहो अर्जुनाची लक्षात आलं असेल हे आदरार्थी भाषा बोलून अहो अर्जुनाची पांती परिसण्या योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे मग अर्जुन
अर्जुन शब्दामध्येच 3 पद आहे, एक अ आहे, एक रुजू आहे आणि एक न आहे. या 3 मिळून शब्द झाला तो अर्जुन. त्यामध्ये रुजू येतो मध्ये. रुजूता म्हणजे सरळपणा, अरुजू म्हणजे वाकडेपणा. पण एक न शिल्लक आहे, 2 नकार बरोबर एक होकार होत असतो. अरुजू न अत्यंत सरळपणा. म्हणून सुमनु आणि शुद्धमती अनिंदक अनन्य गती गौप्यही तया प्रती चावळी जी सुखे. तो सुमनु आहे, शुद्धमती आहे, अनिंदक आहे आणि अनन्य गती आहे. सुमनु, सुमन शब्दाचे बरेच अर्थ होत असले तरी इथं चांगलं मन घ्यायचं बरं का एकनाथ महाराज. सुमन म्हणजे तांदूळ, सुमन म्हणजे एखाद्या मुलीचं नाव असतं, सुमन फुलालाही म्हणतात. पण इथे जो सुमनु शब्द आला, इथे मनाला सु म्हणजे चांगलं मन आणि परमार्थात चांगल्या मनाची गरज आहे. तुका म्हणे मोकळे मन, तुका म्हणे मोकळे मन, म्हणे मोकळे मन, म्हणे मोकळे मन. नारायण भोगासी, नारायण भोगासी, नारायण भोगासी, नारायण भोगासी, नारायण भोगासी, नारायण भोगासी. मोकळे म्हण नारायण भोगासे सुमनु. पुन्हा शुद्धमती. शुद्धमती म्हणजे काना वचनाचे भेटी. एकच ववी सांगतो, श्रीकृष्ण उक्ती सागरा हा अगस्तीच दुसरा, घोट भरो पाहे एक सरा आघवयाचा. म्हणून शुद्धमती. अनिंदक, तो कोणाची निंदा करीत नव्हता, कोणी केली तरी रागवत नव्हता. आणि निंदा जरूर व्हावी. गरजोळे साहेब, निंदा करणारं कोणी नसेल तर तुम्ही भाड्यानं आणा. या शिवराम बाबा मस्कर हे आपल्या संस्थेचे जुने विद्यार्थी. निंदक निहरे रखिए अंगण कुटी छवाए, बिना पानी बिना साबू निर्मल करे सुभाए. अनिंदक, अनन्य गती, या 4 गुणाने युक्त. म्हणून गौप्यी तया प्रती चावळी जी सुखे. म्हणून इशारा केला अहो अर्जुनाची पांती. पुढे गाथा त्याच्याही पेक्षा कठीण. अमृतानुभव सर्वसामान्याला न पेलवणारा. चांगदेव 65 1400 वर्षाच्या योग्याला पहिल्या ओवीचं पहिलं टोक कळालं नाही. म्हणून आले लोटांगणी चांगदेव, आले लोटांगणी चांगदेव, उपजताचे ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव. या सर्व ग्रंथाचा विचार केला माऊलीने. हे सर्वसामान्याला न पेलवणारे, मग माझ्या सर्वसामान्यांचं काय? म्हणून सर्वसामान्यांच्यासाठी जो ग्रंथ निर्माण केला त्याचं नाव हरिपाठ. पण आम्ही समजतो तेवढा सोपा नाही. हरिपाठाच्या पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणातल्या पहिल्या शब्दावरच पहिला प्रश्न निर्माण होतो, देवाची द्वारी. मग द्वार देवाला की देवळाला? मग इथे काही अवघड होतं का? देवळाचे द्वारी. माऊली म्हणतात नाही, देवळाचे द्वारी पुजारी उभे जन्म भरी, तर एक नाही मुक्ती तर 4 कुठल्या. म्हणून देवळाचं द्वार वेगळं. बरं का शिवाजीराजे, देवाचं द्वार वेगळं. इथे शब्द आहे
देवाची द्वारी. मग देवाचं द्वार म्हणजे काय? इथे सेवा हा दारवंटा. सेवा याला देवाचं द्वार म्हटलंय ढमाले मामा. हे देवाचं द्वार आहे. सेवा हा दारवंटा. आणि सेवा शब्दाचा जन्म भज धातूपासून झाला. मग भजन भक्ती वगैरे ते सगळे माहिती आहे तुम्हाला. नामदेवरायाचं प्रमाण पहा. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती. तेने तुझी प्राप्ती झाली देवा. तेने तुझी जन्मी आम्ही जोडलेली भक्ती. तेने तुझी प्राप्ती झाली देवा. बस देवाचं द्वार म्हणजे सेवा नाम भक्ती. देवाचे द्वारी. त्याच्या पुढे शब्द आहे उभा. इथे उभा शब्द बसल्याच्या विरोधात घ्यायचा नाही नलोडे पाटील. विरुद्धार्थीमध्ये येतं. बसला विरुद्ध उभा, उभा विरुद्ध बसला. इथे तसं नाही. इथे उभा म्हणजे शिवाजी राजे कार्य तत्पर घ्यायचा. नाही तर निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवार उभा. डॉक्टर साहेब उमेदवार उभा असतो मग बसत नसतो का? मग बसला तरी माणसं म्हणत नाही का हेच उभा आहे म्हणून? ही मराठी पहा तुम्ही. खासदारकीच्या निवडणुकीत तर त्यांच्यासोबत 5-10 येतात. मग गावातले 5-10 स्टेजच मोडायचा राहतो इतके बसतात स्टेजवर. आणि मग अशिक्षित माणसं सुशिक्षितांना विचारतात चालू सभेमध्ये, का रे काय 25 बसलेत हो यातलं उभं कोण आहे? ही मराठी पहा कुठं चालली आता. काय म्हणता आजोबा? स्टेजवर 25 बसले ना हो मग उभं कोण आहे? आता तेच कबूल करतं बसले, पुन्हा उभं कोण आहे? आताचं काही चुकीचं आहे का? काय म्हणता? अहो 25 बसले आहे स्टेजवर, याच्यातलं उभं कोण आहे? ते कडक टोपीवाला आहे का नाही? हां, त्याच्या शेजारचं पांढऱ्या दाढीचं, हां, शेजारचं काळ्या दाढीचं, हां, शेजारचं चष्म्यावालं, हां, शेजारचं तांबड्या पटक्याचं, हां, त्याच्या शेजारचं बिगर दाढीचं, हां, आणि त्याच्या शेजारचं बिगर दाढीचं, बिगर टोपीचं, बिगर चष्म्याचं लोडाला टेकून बसलं, हां, ते उभं. याचा अर्थच आहे बसला असला तरी उभा म्हणायचा. तिथे उभा शब्दाचा अर्थ घ्यायचा कार्य तत्पर. म्हणून निवडणुकीच्या काळात उमेदवार भाषण करताना सांगतो मी तुमचं कार्य करण्यासाठी तत्पर आहे, अमोल मत देऊन मला तुमचं कार्य करण्याची संधी द्या, मी तुमच्या कार्यासाठी तत्पर आहे, याचा अर्थ उभा आहे. तसं देवाचे द्वारी उभा म्हणजे देवाचं द्वार सेवा नाम भक्ती, उभा म्हणजे तत्पर. इथपर्यंत बरोबर करतो सगळं. चंदिले नाना काळजी करू नका, 7:30ला नाही संपवणार, पण 7:30 झालेली असतील. तुम्ही अजिबात माझ्या बाबतीत टेन्शन घेऊ नका, कसं होतं चाललं असेल त्यांचं. देवाचे द्वारी उभा, त्याच्या पुढे शब्द आहे क्षणभरी. आता खरंच जर भालचंद्र पाटील खाडे महाराज तुमचं नाव राहिलं, खरंच जर माऊलीला श्यामबाबा क्षणभरच म्हणायचं होतं तर शेवटी असं का लिहिलं? एकामार्ध घडी राहून, सर्व सुख बोली सारी शास्त्र पहिल्या अभंगात क्षणभरी आणि शेवटी रिकामा अर्ध घडी राहू नको.
म्हणजे क्षणभर शब्दाचा अर्थ इथे जन्मभरच घ्यायचा. अरे मग जन्मभरच जर म्हणायचं होतं तर सुरुवातीलाच लिहायला काय हरकत होतं. क्षणभरी 4च अक्षर आहे, जन्मभरी 4च अक्षर आहे, अभंग तर बिघडत नाही. देवाचे द्वारी उभा जन्मभरी, काही बिघडतंय का. माऊलीला माहिती आहे जन्मभर म्हटलं तर कोणी प्रवृत्त होणार नाही. क्षणभर म्हटलं की सुलभ बहुता गोड वाटे. सुलभ ते पूर्वी बरं का डॉक्टर साहेब, पूर्वी नातू आजारी पडला की आजीचा बटवा प्रसिद्ध असायचा. आजीचा बटवा ते काय भाजके चिंचोके वगैरे कडू औषध. एक दिवस नातू कशी तरी ते कडू गोळी गिळायचा, दुसऱ्या दिवशी आजीकडे फिरत सुद्धा नव्हता. मग आजी म्हणायची, गोविंदा हे बघ हे बघ, माहिती आहे आजी ते कडू गोळी असन, आजारानं मेलो तरी चालल, गोळी घेणार नाही. आजीला प्रश्न पडायचा काय करावं आता, गोळी घेतल्याशिवाय गोविंदा नीट होत नाही, गोविंदा तर माझ्याकडे येत नाही. मग आजी डोकं चालवायची, आवळा एवढा गुळ, तेव्हा चॉकलेट वगैरे नव्हतं शास्त्रीजी, गुळ आवळा एवढा गोल गुळाचा खडा दाखवायची. गोविंदा बघितला की आलाच, बघ दे ना ग आजी, अरे तुझ्यासाठीच आणला. आणि मग हळूच बटव्यातून चिंचोक्या एवढी गोळी गोविंदा माग सरकायचा. माहिती आहे आजी ती कोडी, अरे तू विचार कर ना, गोळी केवढी रे, चिंचोक्या एवढी, आणि गुळ आवळा एवढा. मग एवढी चिंचोक्या एवढी गोळी खाल्ली, आवळा एवढा गुळ तुला बक्षीस. गोंद्या गुळाकडे बघायचा आणि गोळी खायचा. आनंद लक्षात, दाखवायचा गुळ आहे, औषध द्यावया चालविले शाबास शाबास. औषध श्याम बाबांनी हायकोर्टाचा निकाल दिला आपल्याला. बस औषध द्यावया, औषध द्यावया चाळविले बाळा, दावणिया गुळा दृष्टी पुढे. ते गुळाकडे बघतन गोळी खात. दाखवायचा गुळ आहे आणि खाऊ घालायची गोळी आहे. तसं माऊलीला म्हणायचं क्षणभर आहे आणि परमार्थात राबवायचं जन्मभर आहे. म्हणून शेवटी रिकामा अर्धघडी राहू नको. मग सुरुवातीलाच का नाही, त्याचं कारण आहे बाबा, ते नाही प्रवृत्त होते. म्हणायची पद्धत आहे, सोपं सोपं सांगितलं की सगळे प्रवृत्त होतात. एखाद्या माणसावर परिणाम होतो बरं का डॉक्टर साहेब. कीर्तनात आल्यावर थोडंसं 90 वगैरे घेऊन आलेलं असते. बस ही कळतं तुम्हाला. आणि मग एखाद्या वेळेला ते प्रबोधनपर वाक्य निघाले की बाबा अरे असा कोण आहे जगात की जो जन्माला आला आणि प्यायला लागला. संगतीनं बिघडत असतो माणूस. मुसीबत से शराबत की कीमत कम नहीं होती, कर दो सोने के 100 टुकड़े उसकी कीमत कम नहीं होती. एकदा पोटात गेल्यानंतर वास्तविक नशा दारूमध्ये नाहीच, माणसात आहे. नशा शराब में नहीं आदमी में है. अगर नशा शराब में होती तो दुकान में बोतले क्यों नहीं उछलती. दारूचा दुकानदार दुकान बंद करून घरी येऊन झोपतो, फुल भरलेल्या बाटल्या भांडत नाही रात्रभर. थोडं लक्षात ठेवा. त्याच्यातलं याच्या पोटात गेलं की याला 40 फूटचा रोड एकट्याला पुरत नाही. या काठाचं त्या काठाला, त्या काठाचं या काठाला जाऊन पडतं गटारात. तिथून सिव्या भारत सरकारला. काय भारताचं सरकार मूर्ख आहे. लोक म्हणतात काय केलं सरकारनं, काय केलं म्हणजे दोन्ही बाजूला रोड मध्येच गटार. अरे मध्येच गटार नाही, तूच गटारामध्येच आहे, त्याला सरकार तरी काय करणार. आणि मग थोडासा विचार, ते बरळतं ना जाताना बरळतं. आपको पता है किस बात का, हमने शराब पी है.
अरे शराब तो क्या पिएगा, शराब तुम्हारे खानदान को पिएगी, शराब तुम्हारी इज्जत को पिएगी, शराब तुम्हारे तबीयत को पिएगी, शराब तुम्हारे पैसे को पिएगी, शराब तुम्हारी प्रतिष्ठा को पिएगी, शराब तुम्हारे बाल बच्चे को पिएगी। शराब सभी को पीने वाली शराब है, शराब को पीने वाला अभी तक पैदा नहीं हुआ और नहीं होगा। तो गैर समझ दूर करो, कितनी भी पावरफुल रही तो जाम पे जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी, प्याला पियो हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी। मग त्याच्यावर परिणाम झाला की दुसऱ्या दिवशी ते डॉक्टर गरसोळे साहेबाकडे जातं. गरसोळे साहेब, तुम्ही त्या संस्थेचे विश्वस्त आहे म्हणे. कुठला बाबा होता काल कोणाच माहीत, पण आमच्यावर परिणाम झाला, मग मला सोडायचे आता. डॉक्टर गरसोळे म्हणतात सोडता येणार नाही, तुमच्या पाया पडतो, वाटोळ झालं माझं, चौकोनी होऊ दे, पण आता सोडतंय. अहो सोडायचे, हे बघ आता जर सोडली तर तरतरी राहणार नाही, तुला झोप येणार नाही, संडास लागणार नाही, झोप नाही लागणार, तू चिडचिडा होशील. काय उपाय सांगा डॉक्टर साहेब. उपाय आहे, बोला ना, कमी करता येईल ते तरी सांगा. घेतो किती? दिवसाला 2 बाटल्या घेतो साहेब. आता रोज घ्यायची नियमानं 1 बाटली, बंद करायची नाही. 15 दिवसांनी भेट. 15 दिवस 1 बाटली घेतली, आलं साहेब, एकच घेतली बरं का. आता सांगा, आता अर्धी बाटली रोज घे, पुन्हा भेट 15 दिवसांनी, पुन्हा आलं. आता 4 दिवसाला 1 बाटली घे, पुन्हा आलं. आता आठवड्याला 1 घे, पुन्हा आलं. 15 दिवसांनी 1 घे, आता 1 महिन्याने एकदा घे, 2 महिन्यांनी एकदा घे, आता 6 महिन्यांनी एकदा घे, आता फक्त गटारी अमावस्याला घे. होते तसं. पुन्हा आलं. आता अजिबात घेऊ नको. ही जशी पद्धत आहे ना, तरी गा ऐसे करी या 8 प्रहारा माजारी, मोटके निमिष भरी देत जाय, मग जे का निमिक देखील माझे सुख, तेतुले अरोचक विषय घेल, शरद कालुरेगे सरिता ओटू लागे, चित्त काढेल वेगे प्रपंचनी पुणे वेहून जायचे, शशिबिंब दिवसेंदिवसेन हारपत अवसे नाहीसे होय. एकदा कमी 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 करता करता मग डॉक्टर म्हणतात अजिबात घेऊ नको. तसं क्षणभर करता 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 हरिनामात रमला, मग माऊली शेवटी सांगतात रिकामा अर्ध घडी राहू नको. बस सांगण्याचा उद्देश कळला तुम्हाला की क्षणभर शब्दाचा सरळ अर्थ घ्यायचा, जन्मभर रिकामा अर्ध घडी राहू नको. क्षणभर ते प्रवृत्ती करता. एक कितीतरी प्रमाण तुम्हाला पाठ आहे श्यामबाबा. सुका लागे करसी तळमळ, अंतरी तो पंढरीसी जाई एक वेळ. एक वेळ मग दरवर्षी जाणारे काय पागल आहे का? एक वेळ का म्हटलं? हा एक वेळ गेला आणि पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटातल्या त्या वारकऱ्याच्या आनंदात सहभागी झाला ना. लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी, लागली समाधी. जन नर नारी लोकारे, जन नर नारी लोकारे, ज्ञानी योगी महानुभाव, योगी महानुभाव, ज्ञानी योगी महानुभाव, ज्ञानी योगी महानुभाव. सिद्ध साधकारे, सिद्ध साधकारे, सिद्ध साधकारे, सिद्ध साध नाचती आनंद करलो रवींद्रनारे नामावळी, नाचती आनंद करलो रवींद्रनारे नामावळी, नाचती आनंद करलो रवींद्रनारे नामावळी, नाचती आनंद करलो रवींद्रनारे नामावळी. लुप्तली नाधी लागली समाधी, मूळ जन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, एकची सिद्ध साधकारे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे. बस एकदा त्या सुखात रममाण झालं की दुसऱ्या वर्षीच्या आषाढ्याला भालचंद्र पाटील नायलनच्या दोरीनं बांधून ठेवलं तरी दोरी तोडून गेल्याशिवाय राहत नाही. फक्त एकदा जा. सुखा लागी करसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ. एक वेळ म्हणण्याचा उद्देशच आहे जन्मभर वाऱ्या कर.
ते पूर्वीचा काळ, अल्पवयात मुलीचं लग्न व्हायचं एकनाथ महाराज, अल्पवयात. आणि एकदा नांदायला गेली आणि तिकडनं वापस आली की रडून रडून तिचे डोळे सुजायचे आणि आईला म्हणायची, आई ग पप्पाला सांग मी जात नाही म्हणावं नांदायला. काय झालं ग? ते ननंद वाटेल तशी चहाडी लावते, दीर हलकट सारखा बोलतो, सासूबाई वाटेल तसा त्रास देते, तो वाघासारखे लाल डोळे असलेला सासरा त्याची भीती वाटते, आमचा बुवा गप बसतो वगैरे वगैरे. मध्ये कळलं ते सगळं झालं. पूर्वीचा काळ सासरा जे यायचा, आताची चारचाकी नव्हती डॉक्टर साहेब, बैलगाडी घेऊन सासरा, ते डोक्या एवढी उंच खिल्लारा बैलाची जोडी पुंडलिक बाबा, आणि त्याच्यावर झुली टाकलेल्या बैलगाडी, सजवलेली घुंगूर माळा, आणि त्या गाडीला शोभेल असा सासरा, कोट घातलेला, कोशाचा फेटा, त्याला सोगा, कोल्हापुरी जोडा, कोल्हापुरी मिशा, वाघासारखे लाल डोळे, सफरचंद सारखे गाल, 112 किलो वजन, 58 इंच छाती सासऱ्याचं सांगतो. हा बस आला सासऱ्याचा आकार कळला तुम्हाला. आणि जेव्हा तो सासरा बैलगाडी घेऊन सुनबाईला घ्यायला यायचा, मागच्या खिडकीतून सुननं बघितलं बैलगाडी, पळतच आली वाड्यात, आई काय ग ताई? वाघ आला. वाघ आपले वाघ महाराज नाही बरं का ते तिथलं. वाघ आला. झालं. मग सासऱ्याचा आदर सत्कार वगैरे झाला, रात्रीचं जेवण झालं. दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा पाहुणचार. पुरणपोळी प्रपंचातली म्हणजे काला समजायचा, काला झाला की हाला. पण काही काही घर मालकाला प्रश्न पडतो की पाहुण्यांना काढायचा कसा. पुरणपोळी करण्यात काही करा, काही घर सोडत नाही. मारवाडी समाजातले पाहुणे काही तासा करता येतात. दुसऱ्या दिवशी थांबला पाहुणा तर त्याची किंमत निम्यावर येते. तिसऱ्या दिवशी तर परिवारातलेच विचारतात, पहिलं दिन पावणो, त्यांच्या भाषेत पहिलं दिन पावणो, दुजो दिन पै, आणि तिजं दिन थारी अक्कल कटे गई म्हणतो, बसला भाकरी खात 3 दिवसापासून. हे म्हणून हे पहा, तुम्हाला कुठेही पाहुणपणा जायचं असेल डॉक्टर साहेब, तर गेल्या गेल्या विचारत जा, पहिली गाडी कितीला, किती दिवस राहा, पण रोज हेच विचारा. बरं वाटतं घर मालकाला की हे कटकट सकाळी जाती वाटतं. पुरणपोळी, पुरणपोळीचा पाहुणचा झाला शिवराम बाबा की समजायचा आता हा काला आहे, हाला. झालं. सगळी बैलगाडी जुंपली सासऱ्यानं. उरकलं का सुनबाईचं? जंगलाचा रस्ता आहे, सूर्य मावळ्याच्या आत पोचलो पाहिजे गावला, उरका म्हणाव. मग पाटील आत येतात. पाटलींना म्हणतात, झालं का पोरीचं? बैलगाडी जुंपून सासरा बसलाय, झालं का पोरीचं? इकडे या. मी म्हणतो मुलीचं झालं का सगळे? इकडे या म्हणते, तर तिथूनच बोलता पाटलीन म्हणायची. अरे ते मुलीच इकडे या म्हणते, तर झाला आला पाटील. काय अहो ती जात नाही म्हणती. काय जात नाही म्हणती? कुठं आहे ती? मग मुलीजवळ बाप येतो डमाले मामा. काय नाटक लावला पोरी? सगळ्या तालुक्यातल्या पंचायती मिटवतो मी. जय हरी पाटील, जय हरी पाटील, जय हरी पाटील. आदरयुक्त भीती सगळ्या समाजाला माझी. आणि लग्न झाल्यावर माझी मुलगी घरात, काय तोंड दाखवू समाजाला? तिकडे मेली तरी चालेल, 10 वेळा येईल तुझ्या, राहता येणार नाही इथे. कुलवान बाप अक्षरशः उचलून बैलगाडीत टाकायचा मुलीला, आणि मुली आक्रमण करून मुलगी रडायची. शेवटी पुंडलिक बाबा बापही रडायचा. आता शेवटी बाप आहे. हा हे पहा, मी नेहमी सांगतो, एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल, पण मुलीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. याचं कारण लेकीचं निस्वार्थी प्रेम रडवतं शास्त्रीजी बापाला. निस्वार्थी प्रेम. मुलाच्या प्रेमात स्वार्थ आहे. ते म्हणते काही नाही महाराज, 5-10 वर्ष त्रास आहे, एकदा म्हातारं गेलं का तिजोरी आपलीच आहे. उलट मुलीला विचारा, महाराज जिस घर को मैं 20-22 साल तक मेरा 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 कर रही, मुझे मालूम है सब छोड़ के जाना पड़ेगा, तो भी प्यार करती है. निस्वार्थी प्रेम. मुलगी गरीबाची असो की श्रीमंताची, सर्व सहन करेल, पण बापाचा अपमान सहन करीत नाही मुलगी. तिच्या बापाहून कोणी बोलू द्या सासरी, मग तिचा अवतार बघा, उभी राहते. बरं का सासूबाई, मोलमजुरी करणारा बाप आहे माझा, पण इज्जतदार आहे. आणि सांगून ठेवते तुम्हाला, एक दिवस रॉकेल वतून पेटवा सगळ्या परिवार मला, पण खबरदार इथून पुढे कधी माझ्या बापाचं नाव काढलं तर नाही सहन करत मुलगी जन्मदात्याचा अपमान. आणि बापाचंही तसंच आहे. बापाला खाली टाकतात की नाही, तेव्हा सगळी मुलं भोवताल बसतात आणि बाप सहज विचारतो मुलांना,
ताईला निरोप दिला का रे? 1 तास झाला बाबा. निघली असेल रे, निघली असेल, रडतच निघली असेल. मला माहिती आहे तिची माझी या जन्मी भेट होत नाही. मी काही मिनिटाचा पाहुणा आहे. येईल माझी लेक, माझ्या प्रेताला कवटावून रडल, आक्रोश करून रडल, हुमसू हुमसू रडल, बेशुद्ध पडेपर्यंत रडल. मी म्हणत नाही तुम्हाला माझ्या लेकीला इष्टटीचा वाटा द्या, फक्त मरताना एक वचन द्या पोरं. काय बाबा, माझ्या भोळ्या बाबड्या ताईची जन्मभर दिवाळी चुकू देऊ नका. आणि मग बाप प्राण सोडतो. हे गंगेसारखं निस्वार्थी प्रेमाचं निर्मळ नातं आहे. बापाची इज्जत सांभाळण्याचं फार मोठं काम मुलगी करत असते. तिला ते शाळेत शिकवल्या जात नाही, रक्तात उतरलेला गुणधर्म असतो. गरिबाची असो की श्रीमंताची, पाहुणे येऊ द्या. आणि 7 वर्षाची खाडे गुरुजी, 7 वर्षाची मुलगी फाटका परकर, इकडे ये ग ताई. काय तुझे पप्पा घरी नाही, पाहुणे आले, चहाला दूध नाही. मग रुपया घेते, असा मुठीत झाकून घेते आणि फुलपात्र त्या परकरमध्ये लपवते. शास्त्रीजी, कोणी शिकवलं तिला बापाची इज्जत अशी सांभाळावी असा तास आहे का शाळेमध्ये? कोणी शिकवलं? तिच्या रक्तात उतरलेलं आहे का? तिला माहिती आहे पाहुणे दारात बसलेले आहे. रुपया आणि फुलपात्र दिसलं तर पाहुणे काय म्हणतील? हिच्या बापाच्या घरात चहाला सुद्धा दूध नाही म्हणतील, माझ्या बापाची इज्जत जाईल. एवढी काळजी. तिकडनं दूध आणते तरी फुलपात्र परकरमध्ये लपवून आणते, कळू देत नाही पाहुण्याला. मुलगी, मुलगा नाही तसा. 15 वर्षाचा असू द्या नाथ बाबा, आणि पाहुणे येऊ द्या, आई म्हणते चहाला दूध नाही, पैसे द्या आई. पाहुण्याला ऐकू जाईल, घरात ओरडतं एवढं. आणि मग एका हातात फुलपात्र घेतं, एका हातात रुपया घेतं. मुकड्यानं जात नाही, फुलपात्राला रुपया ठोकत ठोकत जातं. हे पहा म्हणता आमच्या बापाच्या घरात लेका चहाला सुद्धा दूध नाही. जाहीर 7-12 ओपन पप्पाचा करतं, त्याला एवढं गोंजारता. आणि मरेपर्यंत तुमच्या इज्जतीसाठी झुरते त्या मुलीला पोटात मारता. पांडुरंगाची शपथ आहे, भ्रूण हत्येसारखं पाप करू नका. पुत्री पवित्र किये कुल दोऊ, राजा जनकाचे उद्गार आहे. मला मुलगा असता तर एका कुळाचा उद्धार झाला असता, सीते तू 2 कुळाचा केलास. लक्षात घ्या, हे आपलं तिथून वाढला. बाप रडतो, रडण्यावरून वाढलं ते. बाप रडतो, मुलगी रडते. मग बाप रडता रडता एवढंच म्हणतो, ताई ताई, तुझ्या सासऱ्याचा अपमान होऊ नये म्हणून, तुझ्या बापाची अब्रू जाऊ नये म्हणून एवढ्या वेळेला जा बेटा. पुन्हा नाही गेली तरी चालेल, फक्त एवढ्या वेळेला जा. झालं, मुलगी गेली. 10 वर्षाचा काळ गेला. शास्त्रीजी, तिला 2 मुलं झाली. आता बापाला खाली टाकलं आणि बापाने सांगितलं, तेव्हा मोबाईल नव्हता, कोणीतरी जा बाबा जेवण इथं करा, तिथं बापाला भेटायला जा म्हणावं, हात धुवायला का तातडीनं या म्हणावं, निरोप यायचा. मग पाटलाचा गडी ताईच्या दारापुढे, मी तुमच्या बापाचा गडी. कशाला बाबा? काल खाली टाकलं तुमच्या पप्पाला, त्यांचा निरोप आहे, जेवण इथं करा, हात धुवायला तिथं एवढ्या तातडीनं या म्हणे. जास्तच आजारी आहे का रे? काल खाली टाकलं म्हणतोय तर. आता कमाल झाली बाबा. माझे 2 मुलं इंग्लिश स्कूलला जातात, त्यांचा डबा, हे जातं ऑफिसला, यांचा डबा. 2 जर्सी गाई व्याल्या, धार काढून दूध डेअरीला मलाच न्यावं लागतं. एवढं दुसऱ्याच्या बळावर सोपून कसं येणं शक्य आहे? बरं, ते पिकलं पान आहे, आता मी काय हिरवं करायची राहिली? आता एकदा येऊन 10व्याला एकदा 2-2 हेलपाटे जमत नाही म्हणून सांग माझ्या आईला. कोण? जी एकदा सासरी जायला तयार नव्हती, आता यायला तयार नाही. बाप एवढंच म्हणला होता, एकदा जात आई, एकदा जा ताई, एकदा जा. याचा अर्थच होता जन्मभर सासरी राहा. पंढरपूरला एकदा जा, याचा अर्थच आहे जन्मभर वाऱ्या करा. तसं क्षणभर, याचा अर्थ आहे जन्मभर. रिकामा अर्ध घडी राहू नको. देवाचे द्वारी उभा क्षणभरी, क्षणभर म्हणजे जन्मभर, उभा म्हणजे तत्पर. देवाचं द्वार म्हणजे सेवानाम भक्ती. म्हणजे माऊली म्हणतात, जन्मभर भक्ती करण्यात जो तत्पर आहे, तेने मुक्तीच्या
हरी साधिल्या चारही मुक्ती सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता चारही मुक्ती त्या लोकाला जाणे सलोकता. मग अजूनही पहा शंकराचा भक्त तर कैलासवासी लिहितात, विष्णूचा वैकुंठवासी, मुस्लिम धर्मामध्ये पैगंबरवासी, बौद्ध धर्मात बौद्धवासी, त्या त्या लोकाला जाणे ही सलोकता. वैकुंठ भुवनी घर खरं सांगू पूर्वार्ध मला सुद्धा आलं नाही. म्हणजे ते एक पद्धत आहे, एखाद्या वेळेला दुसऱ्याची फजिती करण्याची पद्धत. तो कीर्तनकार महाराज पूर्ण प्रमाण मनातल्या मनात म्हणून घेतो. हे आयडिया सांगतो, आयडिया मोबाईल नाही. आणि त्याच्या पुढचं अर्ध टोक म्हणायचं आणि पुन्हा असं करून टाळकऱ्याकडे पाहायचं. बाकीच्या लोकांना वाटते सगळे गाथे याचेच पाठ आहे. त्यांनी अर्ध म्हटलं तर बुवालाही येत नाही. बस हे प्रामाणिकपणे सांगतो, मी खरं सांगतो, हे अर्ध मलाही आलं नाही. जमला आता. वैकुंठ भुवनी घर केले त्या लोकाला जाणे, वैकुंठ भुवनी घर केले. बरं का मामा, ही सलोकता आहे. समीपता, समीपता देवाची जवळीक प्राप्त होणे. सगळ्या मुक्तीचं प्रतिपादन हरिपाठात आहे. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी ही समीपतावर गणात बाबा. परेतया पासी पांडवा. भगवान सांगता अर्जुना, जर मी हरवलो आणि पेपरला आलं, आपण वरील फोटोतील व्यक्ती सापडून देणाऱ्यास योग्य बक्षीस अथवा टीव्हीला आपण यांना पाहिलत का, असं जर आलं, तुला जर बक्षीस मिळवायचं असेल तर तयापासी पांडवा मी हारपला गिवसावा, जेथ नाम घोष बरवा करेती माझा. कुठे नका पाहू, करा हरी कथा तेथे अवचिता सापडेल. बस तयापासी पांडवा म्हणून लक्ष्मी वल्लभ तया जवळी ही समीपता. वैकुंठ भुवनी घर केले ही सलोकता. स्वरूपता देवासारखं स्वरूप प्राप्त होणे. शाबाश. आज के आनंद की विजय. शांबुआ जुने आहे आमचे, अजूनही आमचा कपिल देव षटकार मारतो की नाही? है ना, कपिल देव आहे ते, पण षटकार सोडला नाही. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊनी ठेले. देवासारखं स्वरूप प्राप्त होणे ही स्वरूपता मुक्ती. कितीतरी प्रमाण तुम्हाला पाठ आहे. हा ना, पाठ आहे, पंढरी महाराजालाही पाठ आहे, फक्त म्हणत नाही.
लाजली गे माये आता कवना ओवाळू लाजली गे माये आता कवना ओवाळू लाजली गे माये आता कवना जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज लाजली गे मायाता कवना ओवाळू जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू ओवाळू मी गेले माये गेले द्वारके जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारखे बस ओवाळू मी गेले माये शारंग धरा जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज परिवार शेवटी नामदेव महाराजांना मध्यस्थी केली म्हणून जमलं विष्णुदास नामायाने जमला आता हा चतुर्भुज गोपाळू ही स्वरूपता सलोकता समीपता आणि सायुज्यता दैवत सोडे हरी 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 म्हणतीजे वाचा तया मोक्ष हरी 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 मंत्र हा शिवाचा आणि म्हणतीजे वाचा तया मोक्षे सायुज्यता सलोकता समीपता स्वरूपता तेने मुक्तिचारी साधिल्या. ठीक आहे महाराज, पण नेमकं देवाचं द्वार म्हणजे सांगितलं ना, देवाचं द्वार सेवा. येथे सेवा हा दारवंटा. मग सेवा म्हणजे नेमकं काय? सेवा ते आवडी उच्चारावे नाम. आवडीनं नामाचा उच्चार याला म्हणतात सेवा. अहो पण प्रश्न आहे ना माऊली, काय हजारो नाम त्या देवाला आहे, तुम्ही म्हणता आवडीनं नामाचा उच्चार याचं नाव सेवा आहे. मग हजारो नाम आहे ना, माऊली म्हणतात हजारो नाम असले तरी हरी मोठे हजारो नाम असले तरी काना तारो नाम छे हजारो कहा नाम लिखवू कंकोत्री. हजारो नाम असले तरी विष्णू सहस्त्रनाम सांगितलं तरी हजारो असू द्या. माऊली म्हणतात मी सांगतो ते हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आता हरीचाच आग्रह का, तर माहिती सगळ्यांना हे देवाची अथवा संताची नावं म्हणजे पंचांग पाहून ठेवलेली नाही. आमची नावं काही ताळमेळ नाही. आमची नावं म्हणजे पुंडलिक बाबा एसटीला दिलेले नंबर MH12 5457 पुणे बारामती ओळखण्यासाठी
डॉक्टर साहेब सगळ्या गाड्या सारख्या, ही आमची नावं. नाव गंगाधर. आता शंकराचं नाव गंगाधर आहे. महाराजांनी खूप सेवा केली काशीला शास्त्रीजींनी. गंगाम धार येते इति गंगाधर. ज्याच्या डोक्यावर गंगा तो गंगाधर. पण नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. कॅनलला पाणी आल्यावर गंगाधरची आंघोळ दर महिन्याला. नाव गंगाधर ही आमची. नाव वाघ मारे, उंदीर पाहून घरात शिरे. हा ना, ते एक मजेदार गोष्ट आहे. एकच मिनिटात सांगतो बरं का नाथ बाबा. ते ठणठण पाल नाव होते का, ठणठण पाल सगळे चिडवाय त्याला. ठणठण पाल, ठणठण पाल, ठणठण पाल. शिवराम बाबा त्यानं ठरवलं नावच बदलायचं आपलं. गाव सोडून गेलं श्यामबाबा. आता नाव बदलायचं, पण ठेवायचं कोणतं म्हणून आता कोणतं चांगलं वाटेल म्हणून तो चौकशी करत चालला. एक मावशी गोवऱ्या वेचत होती रानात. मावशी, काय नाव काय आपलं? मी लक्ष्मी आहे बाबा. काय करता? गोवऱ्या वेचते. कधीपासून? 70 वर्ष झाले. 10 वर्षाचे. हादरा बसला ठणठण पाळला की साक्षात लक्ष्मी गोवऱ्या वेचते. नाथबाबा पुढे निघाला. एक भिकारी भीक मागत होता. जवळजवळ 90 वर्षाचं वय होतं. काय करता आजोबा? भीक मागतो बाबा. कधीपासून? फार 12 वर्षाचा होतो तेव्हापासून. नाव आपलं? धनपाल. थांबला ठणठण पाल म्हणला. ते लक्ष्मी गोवऱ्या वेचते, हा भीक मागतो. पुढे निघाला तर प्रेत यात्रा निघाली. मोठा माणूस गेला होता. पांढऱ्या कापडात गुंडाळलेलं, फुलानं शृंगारलेलं ते प्रेत चौघाणी खांद्यावर घेतलं. पुढचं मडकं धरून चाललंय. हजारो समाज शोकाकुल अवस्थेत. आणि यानं विचारलं लोकांना, काय आहे व हे? हे 15 ऑगस्टची मिरवणूक आहे का बैमाना? तुला कळत नाही का? काय काय आहे ते? अरे ते चौघानं कांद्यावर घेतलं ते मेलं ना. मेलं. नाव त्याचं काय होतं? अमरपाल. तिथूनच ठणठण पाल मागत का. लक्ष्मी तो कंडा बेनत है, घर घर मागे धनपाल. अमरपाल थे सोबी मर गए मै बी अच्छा ठणठण पाल. ती गोष्ट झाली लक्षात. ही आमची नाव, काही तारतम्य नाही. नाव शांताबाई. भांडणं वाचून करमत नाही शांताबाई. ही आमची नाव. निळोबारायचा अभंग आहे. ते लाह्या भासतंय ना खापरामध्ये केरसुणी सारखं. पुंडलिक बाबा त्याला लक्ष्मण म्हणतात. एक लक्ष्मण लाह्या भासतय आणि एक इंद्रजित मारतोय. घोळण्या नाव लक्ष्मण, घोळण्या नाव लक्ष्मण, घोळण्या नाव लक्ष्मण, घोळण्या नाव लक्ष्मण. भरजन लाह्याचे, भरजन लाह्याचे, भरजन लाह्याचे, लक्ष्मण करी भरजन लाह्याचे. लुगड्या नाव चंद्रकळा, परितो काळा रंगवरी निळा म्हणे घुसळती रवी. तेन दावी प्रकाश. एक रवी हरवली तर टारचणी शोधायची आणि एक रवी उदयाला आला की त्रैलोक्य प्रकाशित करतो. ही नाव. एक अभंगच आहे नामदेवाचा, सगळ्या नावाचे अर्थ सांगणारा. पतित पावन म्हणते माझे या स्वामी ते, उद्धरी पतिता ते मनोनिया. जगजीवन म्हणती माझे या स्वामी ते, जीवन जगाते मनोनिया.
ऋषिकेश म्हणती माझे या स्वामी ते, चाळी इंद्रिया ते मनोनिया, विश्वंभर म्हणती माझे या स्वामी ते, पोसितो विश्वा ते मनोनिया, केशव म्हणती माझे या स्वामी ते, हरतो क्लेशा ते मनोनिया. अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्याचे म्हणूनिया, अनंत गुण त्याचे म्हणूनिया. अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्याचे म्हणूनिया. हा घरी जाऊन वाचून घेणे अभंग. अनंत म्हणती माझे या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणूनिया, क्लेशाचा नाश करतो म्हणून केशव, जगाला जीवन देतो म्हणून जगजीवन, पतिताला पावन करतो म्हणून पतित पावन, विश्वाचं भरण करतो म्हणून विश्वंभर, हे भगवंताच्या नावातले अर्थ आहे. तसं इथे रू हरती पापाणी, जो पापाचं हरण करतो, नुसतं हरण करीत नाही. ते आमचे गुरुजी पुढंच बसलेले आहे, विचार सागर शिकवताना काही दृष्टांत गोष्टी तेव्हाच्या लक्षात. 16ने काम शिवाजी महाराज, 16ने काम, 16ने. नत्थूसिंग बाबा गुरुजी आणि ते बरोबर ते अजून तसंच आठवतं. मला काही येत नाही पण पाठ करायची सवय होती. वेदांत वगैरे येत नाही पण पाठ केले तरंगचे तरंग. हा ना, तरंग पहिला वेदांत शास्त्राचे उत्कृष्ट सिद्धांत असे तेच उत्तम जल ही कल्पना करून त्या सिद्धांत रूपी जलाचा साठा, ज्याच्या त्याला विचार सागर म्हणतात वगैरे. ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून मलविक्षेप, दोन दोष निवृत्ती, आवरण दोष निवृत्ती, साधन चतुर्थ संपन्न अधिकारी, साधन चतुर्थ संपन्न ज्ञानाचा अधिकारी. मग ते 4 विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षत्व, इहलोकापासून बस झालं सगळं पाठ आहे तुम्हाला. तसं व्याकरणही भाषेचा व्यवहार कोणत्या नियमास अनुसरून याचा विचार, ज्या शास्त्राला व्याकरणशास्त्र म्हणतात. आपल्या तोंडून मुळीचे दोन्ही त्याला वर्ण म्हणतात. वर्णाचे प्रकार स्वर आणि व्यंजन, ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे दुसऱ्याच्या साह्य वाचून त्याला स्वर म्हणतात, ज्याचं स्वराचं पाठीमागून साह्य घेऊन त्याला व्यंजन म्हणतात. बरं का चंदिली नाना, हे पाठ करायची सवय होती. मला ते येत नाही फारसं, पण अजून जसं तसं येतं. विठ्ठल 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 विठ्ठल